नमस्कार. कलाभिषेक परिवारातर्फे सुरू असलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मी सौ मेघना चाफळकर आपल्या पुढे कुसुमोत्सव या सत्राअंतर्गत कुसुमाग्रज यांची सागर ही मला आवडणारी कविता आपल्या पुढे सादर करणार आहे आणि त्याचे थोडक्यात रसग्रहण करण्याचाही प्रयत्न करणार आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या काव्याने मराठी भाषेला एक शैली तर दिलीच, परंतु त्याचबरोबर मराठीतील एक पिढीच्या पिढी त्यांच्या काव्याने प्रभावित झालेली होती. सागर ह्या कवितेमध्ये कवीने संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी सागर किनारी ते गेले त्या वेळी त्यांना दिसलेले सागराचे रूप, त्या निळाभोर पाण्याचे, येणाऱ्या लाटांचे, दूर कुठेतरी दिसणाऱ्या त्या गलबतांचे वर्णन त्यांनी आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे कल्पकतेने केले आहे हे आपल्याला या सागर ह्या कवितेमधून दिसते. आणि म्हणूनच ते म्हणतात, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जलात केशर सायंकाळी मिळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. किती रम्य कल्पना केली आहे इथे. कवी म्हणतात की संध्याकाळच्या वेळी मी जेव्हा सागर किनारी उभा असतो तेव्हा तो मावळणाऱ्या सूर्याची ते जी केशरी किरण त्या निळ्या पाण्यावर पडतात, ते पडताना पाहून मला असे वाटते की त्या निळ्या जांभळ्या पाण्यावर जणू काही कोणीतरी केशरच मिसळले आहे की काय असे वाटते. तर पुढे इथे ते म्हणतात, फेस फुलांचे सफेद शिंपित, फेस फुलांचे सफेद शिंपित, वाटेवरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे. किनाऱ्याकडे त्या लाटा येत असतात, त्यांच्याबरोबर तो जो सफेद असा फेस येत असतो, तो फेस म्हणजे जणू काही कवीला इथे ती फुलं आहेत की काय असे वाटते. आणि त्या लाटांबरोबर येणारा त्याचा तो मधुर मंद मंद आवाज असं वाटतं की ते जणू त्या लाटा गाणं गात नाचत किनाऱ्याशी येत आहेत आणि मला देखील त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी सामील होण्यासाठी बोलवत आहेत की काय असे कवीला वाटते. म्हणजे किती सुंदर कल्पना केली आहे इथे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. म्हणजे एखाद्या शांत संध्याकाळी कवी म्हणतात, मी जेव्हा किनाऱ्यावर उभा असतो तेव्हा माझी दूरदृष्टी जाते, तेव्हा तिथे जी गलबते दिसतात, ती छोटी छोटी गलबते म्हणजे मला असे वाटते की ती छोटे छोटे देशच आहेत की काय, आणि ते देश पाहण्यासाठी मला जाण्याची खूप उत्सुकता वाटते असं इथे कवीने म्हटलं आहे. तर कधी म्हणतात, तुफान केव्हा भांडते येते, तुफान केव्हा भांडते येते, सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. कवीने सांगितले आहे की एखाद्या संध्याकाळी मी जेव्हा सागर किनारी उभा असतो तेव्हा तुफान आलेले असते आणि त्यावेळेला ते ज्या लाटा जोर जोरात किनाऱ्यावर येताना आवाज करत येत असतात, गरजत येत असतात, त्या आवाजाकडे ऐकून मात्र मला असे वाटते की त्या लाटा जणू काही माझ्याशी भांडायला येत आहेत की काय. अशा वेळी मात्र मी जरा घाबरून दूरच उभा राहतो असे इथे कवीने कल्पना केली आहे. तर कधी पुढे म्हटले आहे, खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी, ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी, प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी. इथे इतकी सुंदर कल्पना केली आहे की प्रकाशदाता जातो जेव्हा जळा खालच्या घरी, नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी, नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी. किती रम्य कल्पना. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दिवसभर प्रकाश देणारा हा सूर्यनारायण म्हणजे सूर्य
जेव्हा मावळतीला निघतो त्यावेळेला तो हळूहळू जेव्हा पाण्यावर खाली यायला लागतो आणि पाण्यापाशी येतो तेव्हा ते दृश्य पाहून मला असं वाटतंय की जणू काही तो सूर्य आपल्या जळाखाली असलेल्या घरीच निघाला आहे की काय. अशा वेळी मात्र ते विहंग दृश्य पाहताना मात्र माझे दोन्ही हात आपोआप छातीकडे जुळून येतात त्याला नमन करण्यासाठी. दर्यावरती रंगित मखमल उचलून घेते कुणी कृष्ण सावळ्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी. तर इथे शेवटच्या कडव्यामध्ये कवीने म्हटले आहे, दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे. दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे. सांगतात ते मजला आता घरी जायला हवे. सांगतात ते मजला आता घरी जायला हवे. म्हणजे एका शांत सायंकाळच्या संध्याकाळी जेव्हा कवी म्हणतात मी कुठेतरी शांतपणे बसून असतो आणि अशा वेळेला माझी नजर दूर टेकडीवर असणाऱ्या त्या लाल तांबड्या निळ्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे जाते, त्यावेळी मला असं वाटतं की जणू काही ते दिवे मला सांगतायत की आता सायंकाळ झाली आहे, आता तुझी देखील घरी जाण्याची वेळ झाली आहे. म्हणून इथे कवीने म्हटले आहे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे. आता घरी जायला हवे. धन्यवाद.